थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती आहे। या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्यांना सजा द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आणि त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळेल का हे पाहणे यानंतर अतिशय महत्त्वाचं ठरतंय। तर थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळी राज्यातील प्रमुख नेते त्यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळते। तर सूर्यवंशी कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी राहुल गांधी थोड्याच वेळात परभणीमध्ये दाखल होणार आहे। परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेतील, त्यांना सांत्वना देतील आणि त्यानंतर राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। तर आत्ताची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या या स्क्रीनवरती। या क्षणाची महत्त्वाची बातमी, राहुल गांधी हे परभणीकडे रवाना झालेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे परभणीकडे निघालेत आणि आताची थेट दृश्य आपण पाहू शकतो। तर परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली होती आणि ती हत्या करणाऱ्यांना सजा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। तर आपण या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। या ठिकाणी ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील, त्यांना सांत्वना देतील। त्यानंतर राहुल गांधी नेमकं सत्ताधाऱ्यांविरोधात काही बोलतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, थोड्याच वेळात राहुल गांधी परभणीमध्ये दाखल होतील, काय अपडेट आहे? ते राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांच्या घरी आहे ते दाखल होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नेते देखील आहेत ते दाखल झाले। प्रणिती शिंदे असतील, बाळासाहेब थोरात असतील, अमित देशमुख, हे सर्व जे नेते आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कारण की परभणीच्या घटनेवर एकदम निषेध आहे तो नोंदवला होता। त्यानंतर नितीन राऊत हे स्वतः या ठिकाणी अगोदर आले होते आणि त्यानंतर या सगळ्या घटनेची पाहणी केली होती आणि विधानसभेमध्ये देखील आहे त्यांनी प्रस्ताव उपस्थित केला होता। आणि आता देखील राहुल गांधी स्वतःच या घटनेसंदर्भातली आहे सर्व माहिती घेण्यासाठी कुटुंबियांची भेट घेतात आणि त्यानंतरून नेमकं विरोधकांवर काय हल्लाबोल करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की राहुल गांधी असतील, या त्यानंतरून अमित शहाचं वक्तव्य असेल, यानंतर काँग्रेस आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतरून आज राहुल गांधींचा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे तो होताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर राहुल गांधी आहे हे निळ्या कलरचं टी शर्ट आहे ते देखील घालून आलेलं पाहायला मिळतं। कारण की हे सगळे भीम अनुयायी होते आणि या भीम अनुयायांच्या भेटीसाठी येताना त्यांनी निळ्या कलरचं टी शर्ट देखील आहे ते परिधान केलेलं आणि सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेट घेतात आणि त्यानंतरून नेमकं सत्ताधाऱ्यांवर काय हल्लाबोल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते विरोधकांबद्दल काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एरवी पांढऱ्या शर्टमध्ये दिसणारे राहुल गांधी आज निळ्या शर्टमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण भीम अनुयायांची ते भेट घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निळ्या कलरचा शर्ट परिधान केल्याचं बोललं जात आहे। तर थोड्याच वेळात सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। त्यांना सांत्वना देण्यासाठी आज राहुल गांधी हे परभणीमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहे।